कोणी म्हटले आहे की जीवनातील दुःखद परिस्थितींपैकी अशी एक आहे की ज्यामध्ये अनुभव संक्रमित होत नाही, म्हणजेच एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जात नाहीत. प्रत्येकाला दुसऱ्याच्या दुःखातून नव्हे तर स्वतःच्याच दुःखातून शिकावे लागते. तुमचा अनुभव काय आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 ख्रिस्तामधील प्रिय बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आमचे जीवन अडचणींनी भरलेले असावे असे सहसा कोणास वाटत नाही. एवढेच काय, पण एखाद्या मार्गात खूप अडचणी असतील, संकटे किंवा मार्ग धोक्याचा असेल तर असा मार्ग सहसा कोणी पत्करत नाही. ह्या तर झाल्या जगिक गोष्टी, परंतु आत्मिक जीवनाबद्दल काय? प्रियांनो, आज आपण पौलाने आत्मिक जीवनाबद्दल म्हणजेच ख्रिस्ताचा सेवक म्हणून कोणती दुःखे सहन केलीत हे पाहणार आहोत. याद्वारे पौल करिंथ मंडळीला नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे हे आपणास समजून येईल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 11व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. 9 वचने आम्ही संपवलेली आहेत आणि आम्ही पाहिलं श्रोत्यांनो की कशा प्रकारे पॉल म्हणतो की देवाची सुवार्ता विनामूल्य तुम्हाला सांगण्याकरिता मी स्वतःला लीन केले आणि हे करण्यामध्ये मी पाप केले नाही. 9व्या वचनात त्याने म्हटले की मी तुम्हाजवळ असता मला उणे पडले, तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही, कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली आणि कोणत्याही प्रकारे तुम्हावर माझा भार पडू नये म्हणून मी जपलो व जपे नाही. आता आपण 10 ते 12 वचने वाचूया. 11वा अध्याय 10 ते 12 वचने. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर उघडा पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र 11वा अध्याय 10 ते 12 वचने. ख्रिस्ताचे सत्य माझ्या ठाई आहे आणि मी सांगतो की माझ्या ह्या अभिमानास अखया प्रांतात प्रतिबंध होणार नाही. मी का बरे जपावे? मी तुम्हावर प्रीती करीत नाही म्हणून काय? देवाला ठाऊक आहे, जे मी करीतो ते करीत राहीन, अशा हेतूने की ज्यांना निमित्त पाहिजे त्यांना मी निमित्तच मिळू देऊ नये. म्हणजे ज्या बाबतीत ते प्रौढी मिरवितात त्या बाबतीत त्यांनी आम्हासारखेच आढळून यावे. पॉल म्हणतो की ही गोष्ट सत्य असल्याने तो नावाजून घेत आहे आणि नावाजून घेण्याचे दुसरे कारण म्हणजे तो करिंथकरांविषयी आवेशी आहे व त्याला त्यांच्याविषयी काळजी आहे. अपुल्लोसारखे सेवक बोलण्यामध्ये तत्पर असतील किंवा त्यांच्याजवळ वाक्चातुर्य असेल, परंतु पौलासारखी अंग मेहनत ते करीत नव्हते. या ठिकाणी पौलाची इतरांबरोबर तुलना हा वादाचा प्रश्न नाही. पौलाने तंबू बनविण्याचे काम केले. त्याने करिंथकरांकडून आपल्या सेवेचा मोबदला घेतला नाही, परंतु यामुळे त्याचे प्रेषित असण्याचे महत्त्व कमी होत नाही. आपण पुढे वाचूया श्रोत्यांनो 13 आणि 14 वचने. कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी होत. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. स्पष्ट आहे की काही लबाड सेवक स्वतःला ख्रिस्ताचे प्रेषित नसताना प्रेषित म्हणून घेत होते. खरे तर ते सैतानाचे सेवक होते. लोकांना वाटतं की सैतानाला फार नखे, पंजे व शिंगे असतील आणि ही कल्पना ग्रीक दंतकथेतून उदयाला आलेली आहे. त्यातील एका देवाचे चित्रण अर्धा मानव व अर्धे जनावर असे करण्यात आले आहे. परंतु सैतानाला या रूपामध्ये नजरेसमोर आणणे पवित्र शास्त्राला धरून नाही. सैतान प्रकाशाच्या दूताचे रूप धारण करतो. जर त्याने स्वतःला तुमच्या समोर सादर केले तर तो स्वतःला अतिशय देखण्या रूपामध्ये सादर करेल. व त्यावरून पॉल हा निष्कर्ष काढतो. 15व्या वचनात तो म्हणतो, 11वा अध्याय 15वं वचन, म्हणून
त्याच्या सेवकांनीही नीतिमत्वाच्या सेवकांचे सोंग घेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही. त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल. श्रोत्यांनो, भीतीदायक गोष्ट ही आहे की सैतानाचेही सेवक आहेत. जसे सैतान प्रकाशाच्या दूताचे रूप धारण करतो तसे त्याचे सेवकही न्यायीपणा, नीतिमत्व अशा सेवकांचे रूप धारण करतात. ते अतिशय आकर्षक दिसतात. ही गोष्ट खरोखर भयंकर आहे. या भयंकर गोष्टीने अंगावर काटा उभा राहतो. आजकाल असे अनेक संप्रदाय उदयास आले आहेत की जे पवित्र शास्त्रातले मूलभूत सत्य व सिद्धांत नाकारतात, परंतु ते पवित्र शास्त्रावर आपल्या विचार प्रणालीचा पाया आहे असे ठासून सांगतात व त्यासाठी पवित्र शास्त्रातल्या अनेक वचनांचा आधारही देतात. बऱ्याचदा त्यांची शिकवण, त्यांची विधाने फार विचित्र व सत्याला नाकारणारी असतात. एका संप्रदायातील एका सेवकाची अशी पद्धत होती की तो सभेतल्या लोकांचे प्रश्न स्वतः तयार करून त्यांची उत्तरे देत असे. व एक प्रश्न तो नेहमी विचारत असे. तो प्रश्न हा होता की कोणीतरी त्याला विचारले की त्याच्या मुखाभोवती असलेल्या वलयाचा अर्थ काय आहे. श्रोत्यांनो, खरे तर त्याच्या चेहऱ्याभोवती वलय नव्हते, परंतु तो असे दाखवित असे की सभेतल्या कोणाला तरी ते वलय दिसते व त्याने हा प्रश्न विचारला आहे. हा माणूस स्वतःला प्रकाशाचा दूत बनवू पाहत होता. तो स्वतःला उंचावित होता. सैतानाचे सर्व सेवक स्वतःला गौरव देतात, स्वतःला उंच करतात. यावरूनच आपण परीक्षा करू शकतो की एखादी व्यक्ती देवाच्या वचनाचा साधेपणा शिकवित आहे की दुसऱ्या एखाद्या ख्रिस्ताला किंवा सुवार्तेला गाजवित आहे. पॉल पुढे 16 आणि 17 वचनांमध्ये म्हणतो, मी पुन्हा म्हणतो की कोणी मला मूढ समजू नये. जर तुम्ही तसे समजत असाल तर जसा मूढाचा तसा माझा स्वीकार करा, म्हणजे मीही थोडीशी प्रौढी मिरवीन. जे मी बोलतो ते प्रभूला अनुसरून नव्हे तर प्रौढीला अनुसरून मूढपणाने बोलल्याप्रमाणे बोलतो. श्रोत्यांनो, पॉल या लोकांना वारंवार सांगतो की त्यांनी जसा मूर्खाचा तसा त्याचा अंगीकार करावा. 18 आणि 19 वचनांमध्ये तो पुढे म्हणतो, देह स्वभावानुसार पुष्कळ लोक प्रौढी मिरवितात म्हणून मीही प्रौढी मिरविणार, कारण तुम्ही शहाणे आहात म्हणून आनंदाने मूढांचे सहन करिता. पौलाने हे वाक्य काहीशा उपरोधाने लिहिले आहे. मला या ठिकाणी देवाच्या एका विश्वासू सेवकाची आठवण येते. त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला तेव्हा त्यांच्या विधर्मी आईवडिलांना व आप्त स्वकीयांना त्यांचा फार राग आला. त्यानंतर त्यांनी स्वतःची चांगल्या पगाराची कायमस्वरूपी नोकरी सोडली व ख्रिस्तासाठी ते पूर्णवेळ सेवेत आले. तेव्हा सर्वांनी त्यांना मूर्ख ठरवले. अजूनही काही लोकांना त्यांचे हे वागणे मूर्खपणाचे वाटते. याविषयी काहीशा विनोद बुद्धीने ते एकदा म्हणाले, आपण त्यांच्या दृष्टीने वेडे आहोत, कारण त्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. तात्पर्य, एखादी व्यक्ती जर जग राहाटीच्या विरुद्ध जाऊन ख्रिस्ताला अनुसरून सौम्यतेने व लीनतेने राहत असेल तर ती जगाच्या दृष्टीने मूर्ख ठरते. पॉल या विरोधक करिंथकरांना उपरोधाने म्हणतो की ते शहाणे आहेत म्हणून ते मूर्खांचा मूर्खपणा सहन करतात. म्हणूनच त्याचाही मूर्खपणा त्यांनी सहन करावा ही त्याची अपेक्षा आहे. जर ते देहाला अनुसरून चालणाऱ्यांचा म्हणजे स्वतःचाच गौरव करणाऱ्यांचा मूर्खपणा सहन करतात तर त्यांनी पौलाचाही मूर्खपणा सहन करावा. पुढे तो 20व्या वचनात काय म्हणतो पहा, कारण कोणी तुम्हाला गुलामगिरीत लोटले, तुम्हाला खाऊन टाकले, तुम्हाला अंकित केले, स्वतःला कोणी उच्च केले, कोणी तुमच्या तोंडात मारले तर ते सगळे तुम्ही सहन करिता. या ठिकाणी पॉल या लोकांना खडसावत आहे. तो त्यांना म्हणतो, जर त्यांच्याकडे कोणी येऊन त्यांना नियमशास्त्राच्या बंधनामध्ये बांधत असेल, स्वतःला उंच करीत असेल व त्यांच्या तोंडात मारित असेल तर हे लोक त्याचे सर्व वागणे शांतपणे सहन करतात. ते खोट्या शिक्षकाकडून मिळालेली अशा प्रकारची वर्तणूक सहन करतात. आता या पुढच्या भागामध्ये पॉल त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी बोलत आहे. सुवार्तेचा सेवक म्हणून त्याचे जीवन कसे आहे ह्याविषयी तो लिहितो. पौलाने सुवार्तेसाठी जे जे सहन केले ते सर्व मला नाही वाटत आजकाल देवाचे अनेक सेवक सहन करतात. जसा पॉल देवाचा खरा सेवक होता तसे देवाचे खरे सेवक आजकाल फार क्वचित आढळतात. पौल आपल्या जीवनाचे वर्णन करून लिहितो 21 आणि 22 वचनांमध्ये, स्वतःला हिणवून मी हे बोलतो, तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल तिच्यात मीही धीट आहे हे मी मूढपणाने बोलतो. ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते इस्रायली आहेत काय? मीही आहे. ते अब्रामाचे संतान आहेत काय? मीही आहे.
ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे. पॉल म्हणत आहे की माझी वंशावळी सिद्ध करू शकेन. पॉलाच्या ओळखीविषयी, त्याच्या घराण्याविषयी काहीच शंका नव्हती. 23 आणि 24 वचनात तो पुढे म्हणतो, हे मी वेडगळासारखे बोलतो. श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. 5 वेळा मी यहुद्यांच्या हातून 39 फटके खाल्ले. श्रोत्यांनो, ह्या काळात यहुदी लोकांची फटके मारण्याची एक पद्धत होती. ते अपराध्याला 39 फटके मारीत आणि तो मारामुळे मरू नये म्हणून एका बाजूला 13, दुसऱ्या बाजूला 13 व पाठीवर 13 असे फटके ते मारीत असत. पौलाला अशा प्रकारचे फटके 5 वेळेला खावे लागले. जीव तुझ साठीच रे ख्रिस्ता, आता स्वीकारून घे मला. आलो मी तव दारीच रे ख्रिस्ता, आता कवटाळून घे मला. जीव तुझ साठीच रे. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. जगी नाही कोणी भेटला, जीवलग सखा तुझ सारखा. भारावने मन जाई रे ख्रिस्ता, बघता निस्वार्थ तव प्रेमा. जीव तुझ साठीच रे. हे पाप माझे आजला, ने कुठे नकळे मला. हे पाप माझे आजला, ने कुठे. तो पुढे 25 ते 27 वचनांमध्ये म्हणतो, 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला, एकदा मला दगडमार झाला, 3 वेळा माझे गलबत फुटले व 1 दिवस व 1 रात्र मी समुद्रात घालवली. मी कितीतरी प्रवास केला, नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देश बांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, नामधारी बंधूंनी आणलेली संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहान, भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडा वागडेपणा, ह्या सर्वांमुळे मी अधिक आहे. श्रोत्यानो, आज आमच्यापैकी किती जण असे म्हणू शकतात की पॉल ज्या दिव्यातून, ज्या त्रासातून, छळातून गेला, त्यातल्या एका छोट्या त्रासातून, दिव्यातून, छळातून मीही गेलो आहे. आम्ही तर ऐशोराम उपभोगतो, श्रीमंतीमध्ये जीवन जगतो. ख्रिस्तासाठी कठीण छळ सहन करणे, अनुभव भोगणे काय असते हे आम्हाला फारसे माहीत नाही. पौलाने सुवार्तेसाठी जे सहन केले ते खरोखर कमालीचे आहे. आज आमच्यातले अनेक सेवक व ख्रिस्ती लोक असे आहेत की ते ख्रिस्ती असून परधर्मियांसमोर ख्रिस्ताची लाज बाळगतात. पाण्यात राहून माशाशी वैर कशाला, असा प्रश्न ते करतात व जगाशी व जगी गोष्टींशी अतिशय सहजतेने तडजोड करतात.
ख्रिस्तासाठी जर मला समाज नाकारत असेल तर मी एकट्या ख्रिस्ताला सोडून देईन व समाजाबरोबर राहीन असे लोक म्हणताना आढळतात. आम्हाला समाजाची मान्यता पाहिजे, समाजाची शाबासकी पाहिजे, समाजाची वाहवा पाहिजे. समाजाला खुश ठेवणे आमचे कर्तव्य असायला पाहिजे असे या लोकांना वाटते. या क्षणभंगूर मान्यतेपुढे, वाहवेपुढे आणि कौतुकापुढे त्यांना ख्रिस्ताची चिरकाल टिकणारी मान्यता, शाबासकी व प्रतिफळ नकोसे वाटते. पौलाचा शारीरिक छळ कोणत्याही अपराधामुळे नव्हता श्रोतांनो. त्याचा अपराध हाच होता की तो ख्रिस्ताची सुवार्ता गाजवित होता. जे जग ख्रिस्ताचा द्वेष करते त्या जगासमोर त्याची सुवार्ता अपराधच आहे. परंतु ज्या ख्रिस्ताने आपले पवित्र निर्दोष रक्त सांडवले, ज्याच्या मध्यस्थीमुळे तुमचा व माझा उद्धार झाला, आमच्या निर्माणकर्त्याबरोबर समेट झाला, ज्याच्या त्यागामुळे तुम्हाला व मला पापक्षमा व सार्वकालिक जीवन मिळाले, त्या ख्रिस्तासाठी हा सुवार्ता सांगण्याचा अपराध करणे का कठीण व्हावे? समस्या ही आहे की त्याच्या त्यागावर आमचा पुरेसा विश्वास नाही. त्याच्या त्यागाची आम्हाला किंमत वाटत नाही. ती किंमत आम्हाला वाटली असती तर पौलाप्रमाणे ख्रिस्तासाठी दुःख सहन करायला आम्हाला कमीपणा वाटला नसता व जगाशी आम्ही तडजोड केली नसती. श्रोतांनो, आणखीन एक गंभीर समस्या ही आहे की वारंवार ख्रिस्ताच्या त्यागाविषयी लोकांना सांगितल्या जाते, तरीही ते ख्रिस्तासाठी छळ सहन करणाऱ्यांकडे तुच्छतेने पाहतात, त्यांना मूर्ख ठरवतात. पौलाला याच समस्येला तोंड द्यावे लागले. त्याच्या शारीरिक यातना, त्याचे एकाकीपण, त्याचे मानसिक व आध्यात्मिक दुःख या सर्व गोष्टी केवळ ख्रिस्तासाठी होत्या. हा माणूस स्वतःसाठी जगतच नव्हता. तो जगत होता तो केवळ ख्रिस्तासाठी. तरीही त्याच्या प्रेषितपणाविषयी शंका घेतली जात होती. पौल या ठिकाणी त्याला झालेल्या मानसिक यातना फार स्पष्ट करीत नाही, परंतु जरा बारकाईने त्याच्याविषयी विचार केला तर सहज लक्षात येईल की त्याला या सर्व गोष्टींचे वैफल्य वाटले असणार. लोकांच्या निर्दयतेचा, त्यांच्या निर्भूततेचा राग आला असणार. ख्रिस्तासाठी व त्याच्या सुवार्तेसाठी आपण इतका कमालीचा त्याग व दुःख सहन करू शकणार नाही, पण स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी एक गोष्ट निश्चित करू शकतो. या तारणाऱ्या पापांची क्षमा, अपूर्व शांती, अवर्णनीय आनंद व सार्वकालिक जीवन देणाऱ्या ख्रिस्ताचा स्वीकार करून स्वतःचे नाव जीवनाच्या पुस्तकात नोंदवून घेऊ शकता. तो आजही आपले रक्तबंबाळ हात पुढे करून तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारित आहे. श्रोत्यानो, काय आपण त्याच्या ह्या हाकेला कान लावला आहे, उत्तर दिले आहे? काय त्याच्या त्यागावर विश्वास ठेवला आहे? आपल्या हृदयाच्या सिंहासनावर त्याला बसवले आहे? क्षणभंगूर शांती, आनंद व कष्टमय जीवन, पाप, दुःख व मृत्यू देणाऱ्या जगाकडे कायमकरिता काय आपण पाठ फिरवली आहे? जर नाही तर आज आपणाजवळ संधी आहे. श्रोत्यानो, परमेश्वर आज आपणातील प्रत्येकाची वाट पाहत आहे. तो आपणाला बोलावित आहे. पुढची वचने सांगतात, 28 आणि 29 वचने, शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे म्हणजे सर्व मंडळांविषयीची चिंता ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय? आणि एखादा अडखळीला गेला तर मला संताप येत नाही काय? श्रोत्यानो, पौलाच्या मनात मंडळांविषयी फार ओझे होते, चिंता होती आणि त्याने आपले सर्वस्व त्याकरिता पणाला लावले होते. पुढे 30 आणि 31 वचने पहा काय सांगतात. मला प्रौढी मिरवणे भाग पडलेच तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन. आपल्या प्रभू येशूचा देव व पिता जो युगानुयुग धन्यवादित आहे, त्याला ठाऊक आहे की मी खोटे बोलत नाही. श्रोत्यानो, आमच्यापैकी जे देवाचे सेवक आहेत त्यांना पौल काय म्हणत आहे ते लगेच समजेल. सुवार्तेसाठी झालेल्या छळाव्यतिरिक्त पौलावर सर्व मंडळांच्या चिंतेचे ओझे होते. मला एक इंग्रजी कविता ह्या ठिकाणी आठवते. तो कवी आपल्या मुलीच्या दुखण्याचे वर्णन करतो. दाराच्या फटीमध्ये तिची कोवळी बोटे चिमटली गेली व तिच्या त्या भयंकर वेदना पाहून कवीचे मन अतिशय दुःखी झाले. परंतु त्याला जास्त दुःख या गोष्टीचे झाले की जरी ती मुलगी त्याची स्वतःची होती तरीही तो तिचे शारीरिक दुःख वाटून घेऊ शकला नाही. तिचे शारीरिक दुखणे तिलाच सोसावे लागले व कवी तिच्याकडे असहायतेने पाहत राहण्याऐवजी काही करू शकला नाही.
श्रोत्यानो, पौलाला याहीपेक्षा अधिक वरच्या पातळीचा अनुभव होता. तो त्याच्या मंडळांमधल्या प्रत्येकाशी समरूप झाला होता. जशी एखाद्या पित्याला आपल्या कुटुंबियांची चिंता असते व त्यातील प्रत्येक सभासदाच्या भल्यासाठी त्याचे प्रयत्न सतत चालू असतात, तो तसे करताना थकला तरी तसे दाखवित नाही. अशाच प्रकारचे पौलाचे त्याच्या मंडळांविषयीचे ओझे होते. त्या मंडळांमधल्या प्रत्येकाविषयी त्याच्या मनामध्ये अपार ख्रिस्तप्रीती होती. म्हणूनच त्यातील एक जरी त्याच्या विश्वासात अशक्त झाला तरी त्याची खोलवर व दुःखद जाणीव पौलाला होत होती. त्यातील एक जरी सभासद अडकविला गेला तरी पौलाचा संताप होत असे. मला वाटते की पौलाचे ख्रिस्तावर अपार प्रेम होते व ख्रिस्ताची अपरिमित प्रीती पौलामध्ये वस्ती करीत होती. म्हणूनच तो सुवार्तेसाठी व आध्यात्मिकरित्या त्याची लेकरे असलेल्या मंडळीसाठी शारीरिक, मानसिक व आत्मिक कष्ट सहन करू शकला. आज आमच्यामध्ये अनेक उपदेशक आहेत, पण मला शंका वाटते की त्यातील प्रत्येक जण पौला इतकी ख्रिस्तावर प्रीती करीत असेल. 30 आणि 31 वचने आम्ही वाचलेली आहेत. पौल या करिंदकरांना जणू म्हणत आहे की ख्रिस्ताचा सेवक म्हणून केलेल्या सेवेचा हा माझा वृत्तांत आहे. पुढे 32 आणि 33 वचनांमध्ये तो म्हणतो, दमिश्कात अरितास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला धरण्याकरिता दमिश्करांच्या नगरावर पहारा ठेवला होता. तरी मला पाटीत बसून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातातून मी निसटलो. पाटीमध्ये बसून खिडकीतून गावकुसावरून उतरण्याचा हा अनुभव किती अडचणीचा, लाज वाटणारा असेल याची कल्पना न केलेली बरी. मी जेव्हा कधी देवाच्या सेवेकरिता बाहेर जाते तेव्हा मला याच्या अगदी विरुद्ध अनुभव येतो. सभेच्या ठिकाणी मोठ्या सन्मानाने मला नेणे, सभा संपल्यावर तेवढ्याच रुबाबाने मला तिथून वापस नेणे, अशा प्रकारचा आदर मला प्राप्त होतो. हा सन्मान व आदर प्रत्येक देवाच्या सेवकाला बहुधा प्राप्त होतो. कल्पना करा श्रोत्यानो की त्याचा जीव घेण्यास टपून बसलेल्या लोकांना टाळण्यासाठी पौलाला अशा अवघड परिस्थितीत गुपचूप पळून जावे लागले. पौलाने हे मात्र सर्व ख्रिस्तासाठी केले. ख्रिस्तासाठी जर तुमच्यापैकी कोणी काही छळ सहन केला असेल तर त्याविषयी त्याने बढाई मारू नये. पौलाने स्वतःची बाजू मांडण्यासाठी लिहिलेला हा अध्याय त्याने पुन्हा पुन्हा वाचावा व लाजेने आपले मस्तक झुकून म्हणावे, हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्याशी सरळपणे सत्याने वागायला मला मदत कर. तुझ्याशी निष्ठा राखण्याकरिता माझी मदत कर, माझे सहाय्य कर. आतापर्यंत श्रोत्यांनो आपण पाहिले की पौल आपल्या प्रेषितपणाचा अधिकार स्पष्ट करतो. करिंदकरास दुसरे पत्र 10वा अध्याय त्याविषयी आहे. त्यानंतर 11व्या अध्यायात आपण पाहिले की पौल त्याचा प्रेषितपणा सिद्ध करतो. आता आपण या पुस्तकाच्या 12व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायात पौल स्वतःच्या प्रेषितपणाला प्रगट करतो ते आपण पाहणार आहोत. आजकाल आपण अनेकदा अवकाश उड्डाणाविषयी ऐकतो. साधारण 1960 ते 1970 पासून अवकाश उड्डाण हा एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे. माणूस चंद्रावर जाऊन आला आहे व या बाबतीतली प्रगती पाहून असे वाटते की मंगळ व इतर ग्रह आणि पृथ्वी यांच्यातल्या अंतराच्या तुलनेमध्ये चंद्र व पृथ्वी यांच्यातील अंतर फारसे मोठे नाही. असं वाटतं की माणूस अजून फार फार दूरपर्यंत पोहोचलेला नाही. एक अतिशय मनोरंजक गोष्ट आता आम्ही पाहणार आहोत. ही गोष्ट महत्त्वाची आहे. पवित्र शास्त्रामध्ये अवकाशात जाऊन परत आलेल्या 3 व्यक्तींची नोंद आहे. त्यातील एकही व्यक्ती जुन्या करारातील काळातली नाही. आता तुमच्यापैकी कोणीतरी म्हणेल, परंतु हनोक व एलिया यांच्याविषयी काय? मला नाही वाटत की ते स्वर्गापर्यंत गेले. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 13व्या वचनात म्हटले, स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. कोणी म्हणेल, मला वाटतं एलिया स्वर्गात चढला. ही गोष्ट खरी आहे, परंतु श्रोत्यांनो लक्षात घ्या की स्वर्गाची 3 स्थाने आहेत. पहिला स्वर्ग तो आहे की जेथे स्वर्गीय पक्षी आहेत. दुसरा स्वर्ग तो आहे जेथे स्वर्गाचे तारे आहेत. आणि तिसरा स्वर्ग तो आहे की जेथे देवाचे वसतिस्थान आहे. एलिया पहिल्या स्वर्गापर्यंत पोहोचला. आपण आताच वाचलेले वचन असे सांगते की ख्रिस्ताआधी कोणीही अवकाशापर्यंत पोहोचलेले नव्हते. मग तो म्हणाला,
की मनुष्याचा पुत्र आकाशातून उतरला. त्याच्यानंतर आणखी 2 व्यक्ती स्वर्गापर्यंत पोहोचून परत माघारी आल्या. पातम बेटावर प्रेषित योहान हा स्वर्गापर्यंत पोहोचला. तेथे त्याने जे पाहिले व ऐकले त्याचे वर्णन त्याने प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये नोंदले. तो म्हणतो, प्रगटीकरणाचे पुस्तक 4 अध्याय 1 आणि 2 वचनांमध्ये, प्रगटीकरणाचे पुस्तक 4 अध्याय 1 आणि 2 वचने. ह्यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले, आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या तुला दाखवीन. लागलाच मी आत्म्याने संचरित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. श्रोत्यानो, पॉल हा 3री व्यक्ती होता की जो स्वर्गापर्यंत जाऊन परत माघारी आला. आता आपण ज्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये या गोष्टींचा वृत्तांत देण्यात आलेला आहे. म्हणजे 3 व्यक्ती स्वर्गाविषयी वृत्तांत देऊ शकल्या. प्रभू येशू ख्रिस्त, जो मानव रूपात आलेला खुद्द देव परमेश्वर, इतर कोणाहीपेक्षा अधिक स्वर्गाविषयी बोलला. तरीही त्याचे ते स्वर्गाविषयीचे बोलणे कमीच आहे. योहानही स्वर्गाविषयी खूप काही बोलत नाही व पौलाजवळ त्याविषयी बोलण्यासाठी फारसे काहीच नाही. श्रोत्यानो, पौलाचे जीवन खरोखर एक आदर्शमय जीवन आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले सहाय्य करो आणि आपणाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, स्वार्थासाठी किंवा आमच्यातील चुकांसाठी आम्हाला त्रास किंवा दुःखे सहन करणे साधी गोष्ट आहे. परंतु ख्रिस्तासाठी जर आम्हाला दुःखे सहन करावी लागतात, ही दुःखे आमच्यासाठी परीक्षा असतात. पौल त्याच्या दुःखाला देवाचे गौरव करण्यासाठी आणि करिंथकरांचा विश्वास बळकट करण्यासाठी त्याकडे एक साधन म्हणून पाहतो. प्रियांनो, आम्हालाही देवाच्या गौरवासाठी अशा गोष्टींकडे पाहण्याची गरज आहे. काय आम्ही ख्रिस्तासाठी दुःखे सहन करीतो? आपण आज आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणारे आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. बापा, तुझ्या वचनांप्रमाणे तू आम्हाला कधीही सोडत नाहीस, आम्हाला कधी टाकत नाहीस. कारण बापा, तू आमच्यावरती प्रीती करणारा देव आहेस. होय प्रभू परमेश्वर देव बापा, परंतु आम्ही मात्र मानव जरी असलो तरीसुद्धा बापा आम्ही तुला सोडतो, तुझ्यापासून आम्ही दूर जातो. प्रभू परमेश्वर दे बापा, आमच्यामध्ये ती वृत्ती दे की जेणेकरून प्रभूजी आम्ही तुझ्याकडं आमची दृष्टी लावावी, तुझ्याद्वारे आम्ही शिकावं आणि तुझ्याद्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये मार्गक्रमण करावा. होय प्रभूजी, आमचं जीवन हे तुला समर्पित असावं आणि बापा, ज्या ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवतो त्या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये पाळण्यासाठी आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागत आहोत. होय प्रभूजी, तू आमच्याबरोबर आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो, धन्यवाद देतो. सर्व मान, महिमा, गौरव आम्ही तुला देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.